तर एकमेकांचं तोंड न बघणारे आज सत्तेसाठी गळाभेट घेत आहेत असं नवनीत राणा यांनी म्हटलंय। तर सत्तेसाठी बायकोला दुसऱ्या पक्षात पाठवणाऱ्यांनी बोलू नये असं अयोध्या पौळ यांनी म्हटलेलं आहे। नौटंकी जोडपं म्हणत बच्चू कडू यांनी सुद्धा राणा दाम्पत्यावर टीका केली आहे। परिवार एक होणं हा आमची संस्कृती परंपरा आहे। असे बरेचसे दोन भाऊ आहे या महाराष्ट्रामध्ये जे स्वार्थासाठी जेव्हा बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झालं ते शांत झाले। त्यांना हे वाटलं नाही की आमच्या वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलं पाहिजे। तेव्हा तोंड न पाहणारे आज सत्याची एवढी लालच लागली त्यांना की एकमेकाचे गळे लागत आहे। पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ एकत्रित आले कशासाठी। ठाकरे बंधू कशासाठी एकत्र आले हा तुमच्या बुद्धीच्या फार पलीकडचा विषय आहे, तुम्ही त्यावरती बोलू नका। मला एकच सांगायचं आहे तुम्हाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला, जो पुरुष त्या बाईला सत्तेसाठी दुसऱ्या पक्षामध्ये पाठवतो, त्यामुळे सत्ता वगैरे अशा गोष्टी निदान तुम्ही तरी बोलू नका। कसं आहे ना, आम्हाला खूप बोलता येतं, परंतु आमच्या आई वडिलांचे आणि आमच्या पक्षप्रमुखांचे संस्कार आड येतात। पुन्हा ठाकरे बंधूंवरती बोलत असताना विचार करून बोला, अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये उत्तर मिळतील। तुम्ही कोणासाठी आहे मग? तुम्ही भाजपामध्ये एक, बायको भाजपामध्ये, नवरा स्वाभिमानमध्ये, म्हणजे तुम्ही काय आहे, तुमची काय अवस्था आहे? तुम्हीच गटार गंगात उभे आहे आणि तुम्हीच त्या राजसाहेबांना उद्धव साहेबांवर बोलत असाल तर काय दुर्दैवाची गोष्ट आहे ही। पहिले आपण पाहू ना, तुम्ही तुमचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। बायको भाजपमध्ये आहे आणि राणा स्वाभिमान संघटना आहे। कुठला स्वाभिमान? याला कुठला स्वाभिमान म्हणताय? ना मान ना अपमान ना स्वाभिमान। खूप म्हणजे एवढं नौटंकी जोडपं तर देशात पाहायला भेटणार नाही। असं कुठं आहे का बायको भाजपात हा संघटनेत, याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही आणि एवढी नाचक्की यांच्यावर येतं तर याच्यासारखं काय आहे?